हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मम्मीने सकाळी सकाळी बनवलेला होता. एकीकडे फ्लावर परतत होता तो आणि इकडे वालाच्या शेंगा बनवत होती. आणि मम्मीने हा व्हिडिओ सकाळी सकाळीच काढून ठेवला माझ्या गोप्रो म्हणजे माझ्या कॅमेरामध्ये. आणि तर म्हणजे मी झोपलेलेच होते. मम्मी लवकर स्वयंपाक केला होता, तर त्याच्यामुळे मग मम्मीने शूट पण करून ठेवलं एका हाताने आणि एका हाताने भाजी पण बनवली. तर वालाच्या शेंगा निसून घेतल्या होत्या, त्यासाठी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण असा मसाला काढला होता, तुम्ही आधी बघितलंच. त्याच्यानंतर तेल टाकलं, त्यामध्ये आता जिरे पण ॲड केले आणि ते जिरे मस्त असे फ्राय होऊन द्यायचे. तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये, असे मस्त कडक झाले, ते कुरकुरीत तळले. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्या धुवून वालाच्या शेंगा ॲड करायच्या, त्या पुन्हा परतून घ्यायच्या व्यवस्थित. आणि खूप छान लागतात ह्या वालाच्या शेंगा. तर म्हणजे सुक्या पण भारी लागतात आणि पातळ रशाची भाजी पण छान लागते, दोन्ही पण. आता एकीकडे मम्मीने सुका फ्लावर बनवला होता, त्याच्यामुळे एकीकडे एक पातळ भाजी बनवत होती आणि खरंच खूप भारी झाली होती. इतकी मस्त टेस्टी लागते. फ्लावर पण छान झालेला होता आणि मस्त परतून झाल्याच्यानंतर आता हा आपण मसाला बारीक केलेला आहे ना, तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा, मस्त परतून घ्यायचा पुन्हा व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, ती पण पुन्हा मिक्स करून घ्यायची. आणि सोपी आहे वालाच्या शेंगा या पद्धतीने. आणि जर आपल्याला सुक्या बनवायच्या असेल तर सेम हाच मसाला, फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकून बारीक नाही करायचा, ओबड करायचा आणि परतून शेंगा त्यामध्ये टाकायच्या आणि जिरं वगैरे आणि झाकण ठेवून द्यायचं शिजायला. पाणी वगैरे नाही टाकायचं. त्या पण खूप छान होतात सुक्या शेंगा आणि पातळ पण छान लागतात. आता हे परतून झाल्यावर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे किंवा जेवढी भाज्या पाहिजे आहेत त्या मापात आपण पाणी ॲड करून द्यायचं आणि मस्त शिजू द्यायची तिला. एकदा शिजली की ती खूप छान लागते. बघा आता शेंगा शिजल्या, एकदम मस्त असा रस्सा पण झाला आणि शेंगा पण शिजल्या आणि खूप छान लागते हे शेंगा. मी आधी तुम्हाला दाखवलंच, तेलात तळून घेतल्या, त्यानंतर मसाला परतवला आणि सगळी पद्धत तुम्हाला दाखवली. तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगा करून बघा पातळ वालाच्या, तर खूप छान लागते रश्श्यातलं शेंगा. इकडं काय बनवलं? ते फ्लावर बनवलं, फ्लावर बनवलं आणि हे वालाच्या शेंगा बनवल्या. आणि आता पीठ बनवते चपात्या. आता पीठ मळून घेते, चपात्या करते. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मी आणि मम्मी चाललेलो आहे वावरात, रानात चाललोय. तिला म्हणलं चल घराचं काम कसं झालं बघून, कुठपर्यंत झालं, काय झालं नाही का. आणि दुपारचं इतकं ऊन होतं, त्याच्यामुळे मग नाही गेलो उन्हाचं. आत्ता जाऊन म्हटलं आणि आवरलं पण आत्ताच मम्मीचं पण. आत्ताच आवरलं माझं पण. चटणी वगैरे बनवली, तर भाभी येते धुणं वगैरे ते धुवून जात्या. पण माझं कसं कटिंग करा, हे करा, ते करा, आता शिका आवरलं ते. चला चला. तर आलोय आम्ही आता जस्ट वावरात. आणि इकडे सगळं आता तुम्ही बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, ऊस वगैरे सगळं तुटून गेलं आहे आणि पूर्ण मोकळं रान झालेलं आहे. पूर्ण मोकळं रान आता. आणि तिकडच्या वावरात आहे ना गहू केलेला आहे, तिकडं पण जाणार आहे, मग तुम्हाला दाखव. आता हे हा मुरुम आहे ना, याचं असं गेलं आहे विकत न घेता, इकडंच वावरातून तिकडं खड्डा केला आहे एक आणि तो मुरुम घातला आहे, याच्यात भर केली. आणि बरंच जणांना वाटलं की घराचं काम बरंच आलं, तर हे फक्त पायात चालू आहे अजून. हा प्लिंथ लेवल प्लिंथ आपल्याला नाही कळत, पाया कळतो. ह्याच्यात आता भर टाकले. काढलाय घरचा मुरुम या घरचा मुरुम पाठीमाग दाखवला ना, पाहिला ना मी पण. घरचा मुरुम आहे, घरचाच. क्या बघते का मम्मी? क्या देख रही है? खड्डा. आता हे असं पूर्ण लेवल करावं लागेल नाही का. कोणती का?
इथपर्यंत थोडं काय ना आपल्याला जायला कुठं हा इथपर्यंत नाही पायऱ्या वरपर्यंत राहतील ना direct. शेजा. मुरुम पप्पाला सांगितलं इकडे मग डोकंच घालायचं नाही एवढ्या जागे तस नाही मग पण भर टाकायला बरं टाकायची ना रोड पर्यंत तिथं नसतं नाही नाही आता नाही लगेच काही मग आता काही घरापुरतीच नंतर मग हां हां तर इथे चालू आहे आता मम्मीची ब्लाऊजची पेपर कटिंग. तर मम्मी ही ऑनलाईन विकते आणि बरेच जण घरी पण येतात जर जवळच्या असेल तर. आणि ज्यांना इकडं जे यायला जमत नाही खूप लांब लांबच्या असतात म्हणजे काही महाराष्ट्र राज्याच्या बाहेरसुद्धा असतात. तर बऱ्याच ठिकाणी गेलेले आहे मम्मीचे पार्सल आणि तर त्यांनी ऑनलाईन मागितले तरी त्यांना घरपोच होतात. नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि इतके सोपे आहे हे ब्लाऊज म्हणजे शिवायचं पॅटर्न घेऊन खूप जणींना जमले पण. आणि कालच एक फोन आला होता तर त्या इतक्या खुश होत्या. त्या म्हटल्या की मी आधी काहीच करत नव्हते आणि म्हणजे काही मला असं काम करूशी नव्हतं वाटत. मी स्वतःचे पैसे कधी स्वतः कमवत नव्हते, मिस्टरांकडंच मागायचे प्रत्येक. आणि मला मुलं बाळं पण आहे तर त्याच्यामुळे कधी त्यांना काही घ्यायचं असेल तर मला त्यांच्याकडेच पैसे मागावं लागायचे. तर अशी खूप पंचायत व्हायची जर कधी ते नसले तर स्वतःकडं मी काही घेऊन देऊ नव्हते शकत असं त्या म्हणत होत्या. त्याच्यानंतर मी तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली म्हणजे ते बऱ्याच दिवसाचे जसं माझं ब्लाऊजचं चॅनल आहे ना तसे मी तुमचे व्हिडिओ बघत होते. म्हणजे मला ब्लाऊज शिवायमध्ये इंटरेस्ट होता पण मी कधी शिवले नव्हते. तर तुमचे व्हिडिओ बघून मी ब्लाऊज शिवायचं शिकले. तुम्ही सांगायचं की ब्लाऊज शिवले पाहिजे, स्वतःचे पैसे कमवले पाहिजे. तर मी तसंच करायला लागले. मला इतकं भारी वाटतं म्हणे आता मी काल त्यांचं हे करणार होते म्हणजे व्हॉईस रेकॉर्ड करून ठेवणार होते पण त्या बोलत होते त्याच्यामुळे मी शूटच नाही केलं. आणि अचानक कॉल आला होता त्याच्यामुळे काही असं म्हणजे हेच नाही झालं रेकॉर्डिंग वगैरे करायला. तर त्या इतक्या खुश होत्या. त्या म्हणजे मला तुमचे मी एक ना एक व्हिडिओ बघते म्हणे आणि रोज माझ्यासाठी फक्त व्हिडिओ टाकत जा म्हणे तुम्ही. मी रोज बघते म्हणे. मला शेअर वगैरे नाही करता येत पण मी बघते म्हणे, कमेंट पण नाही टाकत. आणि त्या म्हणे मला इतकं भारी वाटतं मी आता स्वतःचे पैसे स्वतः कमवते, मुला बाळांना पण जे पाहिजे ते घेऊन देऊ शकते, लय भारी वाटतं म्हणे. आणि असंच म्हणजे मला पण नव्हतं माहिती एवढं असं की माझे व्हिडिओ बघून खरंच कोणाला एवढा फायदा झालेला असेल असं. म्हणजे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न घेऊन तर आता बरेच जण कमवायला लागलेच पण त्याच्या आधीसुद्धा त्यांनी माझे व्हिडिओ बघून स्टार्ट केलेला आहे खूप दिवसापासून. आणि ते इतके दिवसापासून पैसे कमवतात तर त्यांना खूप भारी वाटायला लागलं. आणि मला पण त्यांनी सांगितलं ते ऐकून खूप भारी वाटलं की ते म्हणजे माझे व्हिडिओ बघून काहीतरी करायला लागल्या स्वतःचं. आणि त्याच्यामुळे भारी वाटतं. जर तुम्हाला पण घ्यायचे असेल ब्लाऊजचे पेपर पॅटर्न तर तुम्ही नक्की खरेदी करा. आणि घरच्या घरी घ्यायचे खूप सोपे आहे म्हणजे थोडीशी आधी प्रॅक्टिस करायला वेळ जातो त्याच्यानंतर तुम्ही पैसे पण कमवायला लागाल आणि तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल. आणि एक ना एक दिवस तुम्हाला इतके भारी ब्लाऊज येतील की तुम्ही कस्टमरचे. आणि त्या हे सुद्धा म्हणत होत्या की माझ्याकडे आता नवरीचे ब्लाऊज येतात, इतके भारी भारी ब्लाऊज बसतात म्हणे, तुमचे डिझाईनचे बघून मी शिवायचे म्हणे. त्यांना खूप भारी वाटलं. तर तुम्ही पण नक्की खरेदी करा आणि स्वतःचे पैसे थोडेसे स्वतः कमवा.